नमस्कार. आपण प्रभाग क्रमांक 13 ड मध्ये आहोत. अपक्ष उमेदवार श्रीमती सरोज कदम या सरकारी सेवानिवृत्त PMRDA आणि जुने पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरण यामध्ये त्या कार्यरत होत्या. तिथून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. तर ह्या मॅडम ज्या आहेत प्रभाग क्रमांक 13 ड मध्ये अपक्ष उमेदवार आहेत. ह्यांनी पहिलं जे आहे आम आदमी पार्टीत काम केलेलं आहे. तर आपण त्यांना विचारूया, मॅडम अपक्ष उमेदवारचा फॉर्म का? अपक्ष उमेदवारचा फॉर्म यासाठी की मी 3 वर्ष आम आदमी पार्टीमध्ये काम केल्यानंतर मला असं वाटलं माझं जे हे वय आहे ते मी आता नवीन कुठल्या पक्षामध्ये गेले तर ते मला ते पदाधिकारी म्हणून द्यायला मला बरीच तयार पण होते, पण मला तसं नाही. माझा उद्देश एकच होता, निवडणूक लढवणं आणि जास्तीत जास्त लोकांना मी मदत करू शकेन म्हणून मला निवडणूक लढवणं हा एकमेव उद्देश असल्यामुळं मी स्वतंत्र लढण्याचं ठरवलं. स्वतंत्र लढण्याचा आपण जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेस या प्रभागात काय समस्या आहेत की तुम्ही त्यासाठी की अपक्षावर तिकीट न घेता पार्टीचं पक्षाचं तिकीट न घेता की अपक्ष उमेदवारी लढवण्याचं ठरवलेले? नक्कीच ह्याच्यासाठी 2 मुख्य कारणं. एक म्हणजे मी इथून 95 पासून मी इथं राहते, त्यामुळं मला हे सगळे परिसर खूप छान माहिती आहे. इथल्या समस्या तर त्याहून जास्त माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, मी प्राधिकरण ऑफिससारख्या मोठ्या संस्थेमध्ये काम केल्यामुळं तिथल्या पण लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या समस्या त्याही मला खूप छान माहिती पण घेऊ शकला असता आपण घेऊ शकले असते, पण मला स्वतंत्र निवडणूक लढवायची होती. आणि माझं एज फॅक्टर पाहता मला कुठल्याही पक्षामध्ये जाऊन तिथल्या जुनी जी लोक होती कार्यकर्ते माझ्यामुळं मला तिकीट देतील किंवा नाही देतील ह्यामुळं मी कुठल्या पक्षामध्ये गेले नाही. काय समस्या आहेत प्रभाग क्रमांक 13 मध्ये? प्रभाग क्रमांक 13 मध्ये तसं मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं त्याच समस्या आहेत. एक म्हणजे रेड झोनचं क्षेत्र आहे, त्यामुळे इथली विकास कामं नाही होत, बांधकामाला परवानगी नाही मिळत, घरं नावावर होत नाही, लोकांना घरं विकण्यासाठी परवानगी नसल्यामुळं विकत घेताना सुद्धा लोनची समस्या येते. त्याच्यानंतर पाणीचा तर खूप, मला वाटतं 2019 पासून दिवसाआड पाणी येतं आणि ते पाणी येण्यामध्ये पण खूप समस्या असतात. म्हणजे त्या दिवशी शटडाऊन केलं जातं, अचानक वीज बंद केली जाते, त्याच्यानंतर त्या दिवशी टाकीची सफाई केली जाते, त्या दिवशी कुठंतरी पाईपलाईन फुटलेली असते. म्हणजे जे हक्काचं पाणी लोकांना दिवसाआड मिळतंय त्यात पण खूप समस्या आहेत, त्या पण अगदी रेग्युलर व्यवस्थिशीर मिळत नाही. आणि त्याहून एक मुख्य कारण आहे पाण्याचा प्रेशर सध्या खूप कमी दाबाने. माझ्या पूर्वी ज्यावेळेस मी तर राहायला आले 95ला, त्यानंतर मी कधीच मोटर वापरत नव्हते, पण आता मोटारीने सुद्धा लवकर टाकीत पाणी चढत नाही आणि पाण्याचा साठा होत नाही. या सर्व समस्या आहेत, भेडसावत आहेत. तर आपण ह्यासाठी काय कामं केलेली आहेत? मी लोकांना रेड झोनसाठी जागरूक करण्याचा प्रयत्न केला. तसं मी वृत्तपत्रामध्ये पण दिलं होतं. त्याच्यानंतर मी कमी दाबाने पाणी येतं त्या संदर्भात पण वृत्तपत्रामध्ये येऊन लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. परत लोकांनी जागरूक व्हावं ह्यासाठी की आम्हाला ह्या सुविधा मिळणं आमचा हक्क आहे, ह्यासाठी मी प्रयत्न केला. वेगवेगळे कार्यक्रम घेतले, मुलांना शाळेच्या ॲडमिशनसाठी ॲडमिशन करून दिलेले आहेत. आणि जे नियमाप्रमाणे महिला दिन, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, हे सर्व प्रकारे मला जेवढं, ह्याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी माझा गेले 2-3 वर्षापासून महाप्रसाद असतो. लोकांशी मी नेहमी बोलत असते आणि जी लोक माझ्याकडं खरोखर येतात मी त्याला माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं शक्यतो सगळी मदत करते. या सर्व काम करताना तुम्हाला का असं वाटतं की त्यांनी मत द्यावं आणखी आणि तुम्हाला निवडून द्यावं? निश्चितच हे मागं माझा बोर्ड लावलेला आहे, ते पण तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम माझा हा मुद्दा आहे की मी शासनाच्या ज्या कामकाजाचं ते मला उत्तम जाणकारी आहे.
असं मला 100% माझा पूर्ण आत्मविश्वास आहे. दुसरा, मी सगळं जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यामुळं मी जनतेला आणि इथल्या लोकांना भरपूर त्यांच्या समस्या सोडण्यासाठी पूर्ण म्हणजे जास्तीत जास्त वेळ देऊ शकते. कारण आता माझ्या जीवनाच्या ज्या स्टेजवर मी आहे तिथं मला जबाबदाऱ्या नाही आहेत. माझी मुलं दोन्ही मोठी आहेत, समजदार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या घरामध्ये कोणी नसतं आणि मग मी येणाऱ्या प्रत्येक लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी हे नेहमी राहील, प्रयत्नशील राहणारच आणि करतेच आहे. अजून माझे मुद्दे आहेत. नियोजन काय आहे तुमचं? आता जर तुम्हाला निवडून दिलं हो, किंवा आता तुम्ही काय नियोजन घेऊन या वॉर्डात फिरत आहात, घरोघरी तुम्ही जे तुमचे जाहीरनामा दिलेला आहे त्याचं काय तुमचं नियोजन आहे? हा. या वॉर्डासाठी काय तुमचं भविष्य नियोजन आहे? नक्की. ह्या वार्डनं हा फक्त यमुनानगर हा माझा भाग एकटा नाही आहे. सेक्टर 22 मध्ये पण येतो. सेक्टर 22 मध्ये खूप ठिकाणं अशी आहेत जिथं काहीच काम झालेलं नाही. उघडी गटारे आहेत, नाली आहेत, मच्छर आहेत, परत पाण्याची समस्या आहे. तर सेक्टर 22लाही खूप समस्या आहेत. मला तिथं पण काम करणं निश्चितच आवडेल. ह्यासाठी सरकारी दवाखाने जे असतात त्यात सर्वसामान्य म्हणजे गरीब लोकांना सुद्धा सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे, सगळी औषधं मिळाल्या पाहिजे. एखादा गरीब गेला की तिथलं त्यांना नीट बघितलंच जात नाही त्या पेशंटला. तो पेशंट किती सिरियस असला तर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष. मेडिकल सुविधा ही माझी सर्वात मोठी चांगलं करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल. सिनियर सिटीजनला त्यांच्या सरकारी सवलती आणि आरोग्य सेवा त्यांच्यापर्यंत पोहोच करेन. पाणी, लाईट हे तर बिना अडथळे सुव्यवस्थित करण्याचा नागरिकांसाठी मी निश्चित प्रयत्न करेन. शाळा कॉलेजच्या मुलांना ज्यांना आवश्यक असेल माझ्या मदतीची तिथं पण मी त्यांना मदत करणार आहे. आणि ह्याच्यात काम करताना आणि इथं राहिले त्याच्यावरून मला एक मुख्य समस्या आहे. लोकांनी घरं तर विकत घेतलेली आहेत पण ती घरं त्यांच्या नावावर नाही आहे. त्यांना घरं नावावर करताना अनेक समस्या येतात, मालक उपलब्ध नसतात. अशा लोकांना जर वाटलं की आम्हाला ह्यासाठी मदत करायला पाहिजे त्यांसाठी पण निश्चित मदत करेल. आणि यात सर्वात महत्त्वाचा माझा शेवटचा मुद्दा असेल भटके कुत्रे जी लोकांना जखमी करतात. काही लोकांना गाडी चालवताना त्यांच्या मागं धावतात, चावतात, लचके तोडतात. फार विचित्र भटक्या कुत्र्यांचे केसेस आहे. त्यांना कुठंतरी एक त्यांचा निवाऱ्याचा किंवा शेल्टर होमचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. नक्कीच आपण नागरिकांशी पण संवाद साधूया. का श्रीमती सरोज कदम यांच्याविषयी काय म्हणणं आहे? अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 13 मध्ये यामध्ये उभे आहेत. सरोज कदम ह्या मॅडम यांनी PMRDमध्ये पूर्ण सर्व्हिस केलेली आहे आणि ती रिटायरमेंट आहे. त्यांना पूर्ण अनुभव आहे की आपला एरिया कशा प्रकारे पाहिजे आणि कशा प्रकारे आता आहे म्हणून ते डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना चांगली अनुभव आहे. म्हणून याच्या पुढे ते आपली सेवा करणार आहे म्हणून ते उभे आहेत. काय प्रतिसाद येतोय तुम्ही फिरताना? असा प्रतिसाद येतो की लोक म्हणतात की आपल्याला नवीन चेहरे पाहिजे. की जुन्या लोकांनी भरपूर आता वर्ष उपभोगली त्यांनी काही काम केलेलं दिसत नाही. म्हणून नवीन चेहऱ्यांना आपण मतदान करूया. महिला म्हणून एका महिलेला साथ देताना ह्या वार्डात फिरताना काय अनुभव येत आहेत तुम्हाला? दोन्ही अनुभव येतात आहे. म्हणजे काही सपोर्ट करणारे पण आहेत आणि काही विरोधक पण आहेत. म्हणजे काय विरोध, काय कुठल्या गोष्टीला आहे विरोध? म्हणजे की आत्तापर्यंत जेवढे निवडून आले गेले पुन्हा उभे राहिले त्यांनी जो विकास केला नाही आहे. आणि सरोज कदम मॅडमचा जो मुद्दा आहे जे त्यांनी जाहीरनामे दिलेत नाही का, त्या संदर्भात या नोटीस थोडा डिफरंट आहे, वेगळे आहेत थोडे नाही का. आणि त्यांनी म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांनी नाही, ज्यांनी निवडून आले त्यांनी नाही केले हे कधी करणार आहे असं त्यांना शंका वाटते नाही का. तर माझ्या मते की त्यांनी एवढी हिंमत केली. कोण म्हणजे फक्त बोलून दाखवतात की आम्ही हे करणार आहे पण करत नाही, बरोबर आहे की नाही. पण मला असं वाटतंय की ज्यांनी ही हिंमत केली मी हे करून दाखवणार आहे म्हणजे हीच मोठी शक्ती आहे त्यांच्यामध्ये. काय कामं आतापर्यंत या वार्डात मॅडमनी केलेली आहेत? ते तर निवडून यायच्या अगोदर म्हणजे महिलांना त्यांनी दिली आहे, सपोर्ट दिला आहे. ज्यांना कामं नाही आहे त्यांना कामाची लेवल लावली आहे. कोण आर्थिक परिस्थितीने येतात ज्यांना म्हणजे घरी परिस्थिती गरीब आहे तर त्यांना ते पर्सनल पण मदत केलेली आहे नाही का. असे म्हणजे माझ्यावरून मी एक उदाहरण सांगते की
आता मी सध्याला जॉबवर नाही आहे नाही का, पण त्यांनी असा विचार नाही केला की मी या पक्षात आले म्हणून तू मला मदत कर नाही का. असं त्यांनी निस्वार्थ भावनेनेच मला जवळ केलं आणि त्यांनी 2 मुद्दे मांडले होते, म्हणजे नाही का की तुला पैसे हवे का कायम. म्हणजे त्यांनी माझे दोन्ही रूप बघितले, तर मला कायम त्यांची साथ पाहिजे. कारण पैसा काय आपण कमवून तो खर्च होतो, पण कायम साथ असली की माणूस कधी पण पुढे जाऊ शकतो. म्हणजे माझ्या घरात पण परिवार आहे, मुली आहे, उद्या काही लग्न आड झालं, शिक्षण हे झालं, तर त्यांनी मला वचन दिलं की निवडून ये या नाही नाही का. हे दोन्ही बाजूनी प्रश्न उद्भवले. काय चिन्ह आहे तुमचं? पोलपट लाटणं 9 नंबर. 9 नंबर. आणि सगळ्यात महत्वाचे हे सगळ्या घरोघरी असतं. जनतेला आता प्रभाग क्रमांक 13ला हम्म. काय आव्हान करचाल? आव्हान हेच करेल की म्हणजे सगळ्यात म्हणजे लेडीजचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सकाळी ज्या वेळेस आपण अन्न बनवतो त्यावेळेस याचा उपयोग जास्तीत जास्त होतो, पोट भरतो आपण त्याने. आणि ते पोलपट लाटणंच नसलं तर त्या चपातीला आकार आणि वाकार काहीच नसणार. तर या प्रभाग क्रमांक 13 मधून सरोज कदम ह्या मॅडम उमेदवार म्हणून आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. तर नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला कौल हा इथे कसा दिला जातो हे समजेल. मला 1-2 मिनिटं जनतेला आव्हान द्यायचं. आव्हान करायचं.